विद्यार्थी मित्र हो, आपण 5 नंबरचा टॉपिक चालू केलेला आहे, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, आणि आपण डेथ ऑफ रिटायरमेंट या केसचा स्टडी करत आहोत. आज आपण पान नंबर 6 पान नंबर 196 आणि एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत. तर 196 पान नंबर उघडा आणि 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. सोनू, मनिका अँड करीना वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:2:1 रिस्पेक्टिव्हली. सोनू, मनिका, करीना पार्टनर्स होते आणि त्यांचा रेशो होता 2:2:1. 2+2+1 यांची बेरीज येते 5. म्हणून सोनूचा रेशो येईल 2/5, मनिकाचा 2/5 आणि करीनाचा 1/5. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज फॉलोज. या तिघींचं बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2018 दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, इथे लक्षात घ्या की आपल्याला दिलेल्या टर्म्सवरनं, माहितीवरनं प्रॉफिट आणि लॉस ऍडजस्टमेंट आणि करीनाचं कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. इथे आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची गरज नाही, त्यामुळे आपण बॅलन्स शीट ओपन करणार नाही. फक्त प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि करीनाचं कॅपिटल अकाउंट आपण ओपन करणार आहोत. तर पहिलं बघा, कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आपल्याला सोनू, मनिकाचं. ते आपण घेणार नाही, कारण त्यांचे अकाउंट आपल्याला ओपन करायची आवश्यकता नाही. त्याखाली दिलेलं आहे करीनाचं कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स 20,000, जो आपण तिच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 असा दाखवणार. त्यानंतर जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 10,000. विद्यार्थी मित्र, इथं जनरल रिझर्व्ह 10,000 आपल्याला फक्त करीनाला वाटून द्यायचा आहे. तर 10,000 गुणिले 1/5, तर तिचा जनरल रिझर्व्ह येतो 2,000. तो आपण तिच्या म्हणजे करीनाच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार बाय जनरल रिझर्व्ह 2,000. त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन याची नोंद आपण करणार नाही, कारण आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नाही. आता इथं प्लांट अँड मशिनरी ऍसेट साईडला बघा, स्टॉक ऑफ गुड्स, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, कॅश हे आयटम्स दिलेले आहे. तर बॅलन्स शीटला ह्याची गरज नाही घ्यायची आपल्याला. ऍडजस्टमेंट आता पाहूया. करीना डाईड ऑन 1 ऑक्टोबर 2018. करीनाचा मृत्यू 1 ऑक्टोबर 2018 झाला आहे. द ऍडजस्टमेंट वेर अग्रीड ॲज पर द डीड ॲज फॉलोज. तर ज्या तरतुदी होत्या त्यांच्या पार्टनरशिपच्या, भागीदारीच्या, त्या ज्या आहेत पार्टनरशिप कराराप्रमाणे खालीलप्रमाणे ठरल्या. नंबर 1, प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. प्लांट अँड मशिनरीचं मूल्य झालेलं आहे 60,000. ऍसेट साईडला बघा, प्लांट अँड मशिनरीचं मूल्य होतं 50,000, झालं 60,000. म्हणजे 10,000 रुपयाने प्लांट अँड मशिनरीचं मूल्य वाढलं आहे. तेवढा पार्टनरशिपचा फायदा आहे. म्हणून 10,000 रुपये आपण प्रॉफिट आणि लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी हेड खाली दाखवणार 10,000. त्यानंतर डेटर्स बद्दल म्हटलेला आहे, ऑल डेटर्स वेर गुड. म्हणजे डेटर्स साठी आपण 2,500 रुपये तरतूद केली होती, परंतु ते सर्व वसूल झाले आहेत. म्हणजे 2,500 आपला फायदा झाला. त्यामुळे आपण 2,500 रुपये कुठे दाखवणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या प्रॉफिट आणि लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आरडीडी हेड खाली 2,500. त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स टू बी रिड्यूस बाय 3,000. स्टॉक ऑफ गुड्सचं रिडक्शन झालं आहे, तेवढा आपला लॉस झालेला आहे 3,000चा. म्हणून आपण प्रॉफिट आणि लॉस
ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार टू स्टॉक 3000. त्यानंतर बघा द ड्रॉइंग्स ऑफ करीना अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाउंटेड टू 400 पर मंथ. तिला जे ड्रॉइंग्स देण्यात आलेलं आहे ते 400 रुपये पर महिना ठरलेलं आहे. तिचा मृत्यू झालेला आहे 1 ऑक्टोबर 2018ला. तर आपल्याला 31 मार्च नंतर जो महिना येतो तो एप्रिल ते आपल्याला सप्टेंबर पर्यंत महिने काढायचे आहेत. ते येतात 6. म्हणून 400 गुणिले 6 बरोबर 2400. 2400 ड्रॉइंग्स आपण तिला दिलेला आहे. म्हणून करीनाच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवणार 2 ड्रॉइंग्स 2400. इंटरेस्ट ऑन कॅपिटल वॉज टू बी अलाउड ॲट 10% पर एनम. ऍग्रीड प्रमाणे कराराप्रमाणे जे कॅपिटल आहे त्यावर इंटरेस्ट द्यायचा आहे 10% दराने. तर ते आपण काढणार. तिचा जो बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंटचा तो 20,000. तिचा मृत्यू 6 महिन्यानंतर झालेला आहे म्हणून 20,000 गुणिले 6/12. व्याजदर 10% आहे म्हणून गुणिले 10/100. तर आपण अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल येतं 1000. तिला आपण इंटरेस्ट दिला हा तिचा फायदा आहे म्हणून आपण तेवढा फायदा करीना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल हेड खाली दाखवणार 1000. त्यानंतर बघा the deceased partner's share of goodwill is to be valued at 2 years purchase of average profit for last year. ज्या पार्टनरचा मृत्यू झालेला आहे तिला गुडविलचा शेअर देताना आपल्याला 2 वर्षाचं परचेस जे आहे ते दाखवायचं आहे आणि ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला 3 वर्षाचा दिलेला आहे. तो आहे 2015-16चा 15,000, 16-17चा 17,000, 17-18चा 13,000. तर आपल्याला वर्किंग नोट्स मध्ये जे आहे ते गुडविल कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते पान नंबर 197 वर दिलेलं आहे. बघा ऍव्हरेज प्रॉफिट जर आपण यांची बेरीज केली 15, 13, 17 तर ती येते 45,000. हे 3 वर्षाचा आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे म्हणजे 45 भागिले 3 बरोबर 15,000 रुपये येतात. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे 2 वर्षाचं परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट बेस धरून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून 1 वर्षाचं येतं 15,000, 2 वर्षाचं 15 गुणिले 30,000 आणि 30,000मध्ये आपल्याला तिचा शेअर काढायचा आहे. तिचा शेअर आहे 1/5. करीनाचा शेअर आहे 1/5 म्हणून 30,000 गुणिले 1/5 बरोबर 6,000. तर 6,000 आपण हे तिला गुडविलचा तिचा शेअर तिला देणार आहोत. तर ते आपण दाखवणार तिच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याची जर्नल एंट्री होती गुडविल अकाउंट डेबिट टू करीनाज कॅपिटल अकाउंट. म्हणून करीना कॅपिटलच्या अकाउंटला आपण दाखवलं गुडविल 6,000. त्यानंतर खाली द डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेट शुड बी बेस्ड ऑन ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. तिला आपल्याला जो प्रॉफिट द्यायचा आहे तर तो आपल्याला 2 वर्षाचा शेवटचा प्रॉफिट गृहीत धरून काढायचा आहे. शेवटच्या 2 वर्षाचा प्रॉफिट आहे 17 अधिक 13,000 भागिले 2. 17 अधिक 13 30,000 भागिले 2 तो येतो 15,000. आणि तिचा शेअर काढताना आपल्याला कॅल्क्युलेशन काढावं लागेल 15,000 गुणिले 1/2 गुणिले 6/12 बरोबर 1,500. हा प्रॉफिट आणि लॉस सस्पेन्सचा बॅलन्स आहे जो आपण तिच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट या हेड खाली. अशा पद्धतीने आपण हे सोल्युशन पाहणार आहोत इथं. आता पहिलं पाहूया प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट त्याची क्रेडिट साईड. आपण क्रेडिट साईडला दाखवलंय प्लांट अँड मशिनरी 10,000, आरडीडी 2,500. डेबिट साईडला दाखवलं आपण टू स्टॉक 3,000. तर
जो बॅलन्स येतो तो आहे 9,500. 9,500 आपण त्यांना दोनास एक प्रमाणात वाटल्यानंतर करिणीचा शेअर येतो 1,900. हा प्रॉफिट आलेला आहे, तो आपण तिच्या क्रेडिट साईडला दाखवणार. इथं पार्टनर तिचं कॅपिटल आपण पाहूया. करिनाचं क्रेडिट साईड बघा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000, बाय जनरल रिझर्व 2,000, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 1,900, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,000, गुडविल 6,000, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1,500 आणि ड्रॉइंग्स तिचा आहे 2,400. जर बॅलन्स आपण जर शोधला, आपण 32,400 मधून 2,400 वजा केले तर ते येतात 30,000 आणि हे 30,000 आपल्याला तिच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. ते आपण दाखवलेलं आहे. टू करिनाज एक्झिक्युटर लोन अकाउंट 30,000. अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट आपण ओपन नाही केलं करून हे अकाउंट आपलं टॅली होतं. आणि आता आपल्याला 6 नंबरचं एक्झाम्पल, त्याचं वर्किंग नोट्स सगळं सोल्युशन लिहायचं आहे. त्याचबरोबर 6 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपण 5 नंबरचं पाहिलेलं आहे. थँक्यू.